हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छान आणि मजेत असाल. गुड मॉर्निंग गाईज. तर आज साऊची आहे स्कूल, आर्या वेवोची नाही आहे. तर त्याच्या टिफिनला मी मस्त छान अशी यम्मी पनीरची भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यात तयारी करून त्याला स्कूलमध्ये पाठवायचं आहे. तर आमचा मूड नाही आहे, कारण का तर आर्या वेवो नाही जाते ना स्कूलमध्ये म्हणून. आणि सध्या युनिफॉर्म नाही मिळाला आहे स्कूलचा, तर हे सिव्हिल ड्रेसमध्येच पाठवायचं काम चाललेलं आहे आम्हाला. आणि त्याच्यामध्ये टी शर्टही डोक्याच्या आतमध्ये जात नाही आहे. मग थोडंसं टाईट होतं, थोडंसं लूज केलं आणि आता ते इझी त्याच्या डोक्यातनं आतमध्ये ते जाणार. एवढं आहे की एकदम नाही बोलत की नाही त्या नाही जाते, मग मी कसं नाही, असं नाही तसं नाही. एवढी त्याची गोष्ट चांगली आहे. आता छान आमची तयारी चाललेली आहे, कारण इतक्या दिवस दुपारचं झोपणं बंद होतं आणि आता दुपारची झोपायची सवय मोडली आहे थोडीशी. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता याच्यानंतर आम्ही जेवण करणार आणि स्कूलमध्ये निघणार. याच्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे मला काय करायचं. तर मला करायचं आहे लोणच्याचा मसाला. हा घेतला मी लोणच्याचा मसाला. हे बघा, हे जो आपला रॉ मसाला आहे ना, सगळं हे मी थोडं साईडला काढून घेणार आहे. वेलची, हिला काय म्हणतात, हिला मोहरी म्हणतात, बरोबर आहे. येल्लो मोहरी, कारण मला पण एवढ्या डिटेलमध्ये मसाल्यांचं नावं नाही माहिती आहे. तर ही मोहरी मी थोडीशी कढई गरम केली आहे आणि कमी गॅस आहे, त्याच्यामुळे थोडीशी गरम करून घेणार. आता हा दुसरा मसाला, आपली सोप, अजून काय हिरवी वेलची, मिरी, वेलदोडे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याही थोड्या भाजून घेणार आहे. आणि हे आता मस्त टाकलं गरम करून थंड केलेलं कोमट केलेलं तेल. याच्यामध्ये आहे मिरची. हे तेल मी अगदी कडक गरम करून आणि थंड अगदी बोट बुडेल असं ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये ही मिरची वगैरे टाकलेली आहे. आणि मी विचार केला की ही मोहरी थोडीशी आपण दळून घ्यावी. मग ती मोहरी दळली मी मिक्सरमध्ये. ही मिरची पण मी थोडीशी गरम कढईमधनं काढून घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी भाजलेली आहे. ही पण मी थोडीशी मिक्सरमधनं बारीक करणार, कारण खूपच जाड दिसत होती. तर हे बघा, आता हळद आणि हे जे आहे हा चुरमा, म्हणजे सगळं बारीक केलं. हे सगळे खडे मसाले थोडे मोठ मी मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत, कारण त्याची स्मेल अजून जास्त येते, छान स्मेल येते. तर हे आता मी तुम्हाला बोलले ना, गरम तेल नाही आहे खूपच. हे बघा, डायल्यूट होण्यासारखं इतकं, म्हणजे आपला बोट जाईल तेलामध्ये, इतकं गरम आहे ते. याच्यापेक्षा जास्त गरम अजिबातच नाही केलेलं मी. आपण म्हणतो ना कड येऊन घेणे, म्हणजे एक उकळीसारखं कडक तेल असतं, ते गरम करून आणि अगदी बोट जाईल इतकं थंड करायचं. आता त्याच्यामध्ये जाणार ही हळद. याच्यामध्ये मी काय टाकले, थोड्याशा लाल मिरच्या टाकल्या आहेत, तमालपत्र टाकले आहेत, वेलची टाकली आहे आणि थोडंसं मिरी पण टाकली आहेत. आणि हा आपला सगळा दालचिनी वगैरे याचा सगळा हा मसाला जो आहे, हा मसाला मी दुकानातनं सांगितलं का 15 कैरीचं लोणचं आहे त्याप्रमाणे द्या. तर त्यांनी मला हे सगळं दिलेलं, कारण मला पण एवढं किती पाहिजे काय पाहिजे हे काय माहीत नाही आहे. आणि आजकाल दुकानदारांनी एवढं सोपं केलं आहे आपल्यासारख्या नवीन शिकणाऱ्यांना. तर हे मस्त आहे बघा, कसं बारीक फेस आलेला आहे, कारण खूप अति कडक तेल नाही आहे हे. कारण तेल जर खूप कडक राहिलं तर मसाला नंतर काळा पडतो, लोणचं काळं पडतं. आता ही आपली लाल मिरची जाणार सगळी नाही टाकत आहे मी, थोडीशी काढून ठेवलेली आहे, कारण खूपच तिखट होईल म्हणून. ही मिरची टाकल्यानंतर जो कलर येतो ना बाबा, असा मस्त कलर वाटतो तो काहीतरीच. असं वाटतं किती खावं, पण त्याची टेस्ट इतकी भयानक असते ना की ती खाल्ल्या जात नाही. मी आजपर्यंत नवीन लोणचं असं केलं आणि लगेच खाल्लं 8 ते 15 दिवस जाणार आणि मगच मी ते लोणचं करणार. मला का बरं काय माहिती, ते लोणचं आवडतच नाही. असे तुम्ही पण आहात का? कारण त्याच्यामध्ये जी मोहरी असते ना, तिची कडवटपणा असतो त्याचा. आणि आता ही सगळी आपली मस्त, काही बारीक आणि काही जाड, पूर्ण बारीक मोहरी मी केलेली नाही आहे, कारण ती दिसायला पण पाहिजे ना. तर ही जाणार. हे आपलं मीठ खूप नाही टाकणार आहे मी, कारण अति मीठ टाकल्याने खारट झाला तर कसं बाहेर काढायचं. आणि हा आपला मस्त लोणच्याचा रामबंधू मसाला.
पूर्ण नाही टाकला आहे, तो पण अर्धाच टाकला आहे मी. हे सगळं मी अंदाजे केलं आहे माझ्या पद्धतीने. कसं होतं काय होतं, पण छानच होणार. आणि ही कैरी बघा, दुसऱ्या दिवशी अशी झालेली ही कैरी. ह्या कैरीमध्ये कोणी आदल्या दिवशी हळद आणि मीठ टाकतं, पण त्यातनं खूप पाणी आणि खूप पिलपिली होते, ती मला काही आवडत नाही. आणि या कैरीला पण थोडंसं नंतर टाकायच्या अगोदर मी हळद आणि थोडंसं मीठ लावून घेतलेलं, कारण कैरीला थोडी टेस्ट आलेली पाहिजे त्याच्यासाठी. आणि आता हे मी रात्रभर हा मसाला असाच ठेवलेला होता. हे नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो पूर्ण अगदी मेल्ट झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण मिक्सचर होतं ना त्याच्यामध्ये, तर ते झाल्यानंतर ही कैरी मी टाकलेली. याच्यात काय काय जातं, वेलची, आपली सोप, हिरे म्हणते, जिरे, मिरे, हिंग, अजून लवंग, खडे मसाले जेवढे आहेत ना, दालचिनी, वेलची, ह्या सगळ्या गोष्टी जातात याच्यामध्ये. जितक्या मला तुम्हाला सांगता आल्या आणि जितक्या तुम्हाला बघून समजणार आहे. पहिलं हे लोणचं घातलेलं आहे. कसं घातलं, काय घातलं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हे लोणचं मी माझ्या आईलाही सांगितलं नाही की मी कसं घालणार आहे म्हणून. तिच्याकडनं तर फक्त कच्ची कैरी दे म्हणून मला असं सांगून आली की मी खाण्यासाठी. 8-10 दिवस फ्रीजमध्ये टिकतात ते. आणि हे जे लोणचं आहे, सासूबाईंना पण नाही सांगितलं की मी लोणचं घालते म्हणून, कारण लास्ट इयरचं लोणचं आरेचे पप्पा बोलले की घालायचंच नाही लोणचं, कारण ते रेड राहत नाही म्हणून. आता 1-2 जणींकडनं मला कळालं की रेड ते कसं ठेवायचं. तर माझंही सक्सेसफुल झालं, तर मी आयडिया ती तुम्हालाही देईल. तर हे असं छान असं सुंदरसं लोणचं मी आता घातलं आहे. आणि खार खूप पाहिजे होता आम्हाला, तर मी 15च कैरींचं लोणचं 20 कैरींच्या लोणच्याप्रमाणे घातलेलं आहे. म्हणजे 20 कैरींच्या प्रमाणामध्ये मी हे सगळं घेतलेलं. आणि बघू आता खार कसा होतो, लोणच्याची टेस्ट कशी येते, कशी येते. आणि असं म्हणतात की काहींच्या हाताने लोणचं टिकतं, काहींच्या हाताने नाही टिकत. तुमच्याही घरातली अशी एक स्पेसिफिक एक व्यक्ती असेल का नाही हिच्या हातचं लोणचं खूप छान असतं आणि खूप छान टिकतं, वर्षभर टिकतं, 2-2 वर्ष टिकतं, तर तुम्ही त्यांच्याकडनंच घालून घेतात. तर मीही बघू माझंही कोणत्या लिस्टमध्ये नाव येतं, टिकतं की ना टिकतं. आणि आपण अशा मुली आहोत, ह्या गोष्टी आपण आपल्या आजीच्या, आईच्या, सासूबाईच्या बघितल्या आहेत. ह्या आपल्या इथून पुढच्या मुली बघतील की नाही बघतील हे मला माहिती नाही आहे, पण माझ्या इच्छा ज्या मुली आहेत, बऱ्याचशा गोष्टी आई आजीकडनं बघूनच शिकलेल्या आहेत. त्याच्यामुळे हेही एक मी लहानपणापासून बघितलेलं आहे. वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या आहेत, आजीच्या वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या, आईच्या बघितल्या, सासूबाईंच्याही बघितल्या. त्याच्यामुळे एवढे 3-3 जणांचा अनुभव, तर माझं लोणचं हे नक्कीच टिकेल. चला तर मग बघू आपण अजून 2-3 दिवसांनी कसं होतं, काय होतं ते हे लोणचं. ओके. आणि मी पूर्ण रेसिपी तर तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बघा. तुम्हालाही माझी मेथड आवडली तर तुम्हीही नक्की घरी स्वतः छोटंसं लोणचं बनवून बघा. वर्षाचं होतं की नाही होतं. म्हणजे लास्ट इयरला आज 15 आंब्यांचं घातलं, कैरींचं घातलं, नेक्स्ट इयरला 30 कैरींचं लोणचं घालूया आपण. ओके. चला तर मग बाय, भेटूया उद्या परवा चेक करताना लोणचं कसं होतं, काय होतं ते. ओके. आता हे जे लोणचं आहे घालून झालेलं, हे मी एका बरणीमध्ये भरणार आहे. काचेची बरणी, जी आपली लोणच्याची बरणी असते ती खूपच मोठी आहे, जवळजवळ 100 कैरींचं लोणचं बसेल इतकी मोठी. तर हे थोडंसं असल्यामुळे मी आता हिला मस्त काचेच्या बरणीमध्ये भरणार. वरती असं छान असं तेल दिसतंय. कधी कधी तेल अगदी बरणीच्या खालीही जातं. आता ही बरणी घेतली आहे, ही मस्त धुवून चांगली उन्हामध्ये वाळवून चांगली पुसून वगैरे आणि मग तिच्यामध्ये हे लोणचं जाणार, कारण हे वर्षभरासाठी चांगलं राहिलं पाहिजे. आणि ह्या अशा गोष्टींना पाण्याचा थेंबही लागलेला नको. आता 2-3 दिवस बघू आता कसं होतं, काय होतं, वरतून बुरशी येते की नाही येते, तसं मी तुम्हाला दाखवेलच.
चला तर मग अशी होती माझी लोणच्याची ही रेसिपी. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि तुम्ही स्वतः पहिल्यांदा लोणचं घालून बघा, जसं मी घातलं तसं. चला तर मग भेटूया अशाच छानशा व्लॉगमध्ये गाईज. ओके, बाय.